पुणे महापालिकेची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याचं जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय। मात्र अजित पवारांनी एक मोठा प्रस्ताव शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाठवलाय। दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळ या चिन्हावरच लढतील असा प्रस्ताव आहे आणि हा प्रस्ताव शरद पवारांच्या पक्षाला मान्य होणार का? शरद पवार नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे आणि बापू पठारे यांनी अजित पवारांची भेट घेतली। मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीकडून पवारांच्या राष्ट्रवादीला 25 जागांची ऑफर देण्यात आली, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 35 जागांची मागणी केली होती। अजित पवारांसोबत चर्चा झाली, मात्र अजून निर्णयापर्यंत आलो नाही असं अंकुश काकडे यांनी म्हटलंय। अजून एक बैठक होईल, त्यानंतर निर्णय होईल असंही ते म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षांशी भेट घेतली, त्यांना आमची भूमिका काय ती सांगितली आणि त्याच्यामध्ये काय म्हणजे शहराचा सर्वांगीण विचार झाला, चर्चा झाली समोर, पण आम्ही अजून काही निर्णयापर्यंत कुठल्या आलेलो नाही। अजून काही आमच्यामध्ये चर्चा करण्याची फेरी होण्याची शक्यता आहे। आज सांगण्यासारखं या ठिकाणी काही नाही। कृपा करून प्रश्नोत्तर विचारून पुन्हा त्याच्यामध्ये उत्सुकता काही कोणाची वाढवू नका। आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा खोटारडेपणा उघड झालाय। रोहित पवार अजित पवारांच्या निवासस्थानी गेले होते, मात्र मी अजित पवारांना भेटलोच नाही असा दावा रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना केला। रोहित पवार अजित पवारांच्या घरी दाखल होतानाचा व्हिडिओ स्पष्टपणे समोर आलेला आहे आणि त्यामध्ये ते दिसतायत। ही दृश्य रोहित पवार अजित पवारांच्या निवासस्थानी दाखल होतानाची आहेत। रोहित पवार अजित पवारांच्या घरी जाताना दिसून येत आहेत। अजित पवार यांच्या वाहनाचे चालक त्यांचं स्वागत सुद्धा करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत। मात्र तरीही रोहित पवार यांनी असं काही घडलंच नाही अशा आवेशात माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। काय नेमकी ही चर्चा झाली नाही झाली, आता तिथे असणारे नेते आहेत, अमोल कोल्हे जे होते, मी पिंपरी चिंचवडला त्यांच्याबरोबर होतो आणि त्यानंतर आता इथं तरी आहे। मी अमोल कोल्हेंशी बोलून काय चर्चा झाली आणि काय फायनल झालं हे आपल्याला उद्या कळणार। अमोल कोल्हे बोलले चर्चेला तुम्ही होते, चर्चेला मी पिंपरी चिंचवडला होतोच। त्या चर्चेत कुठेही मी त्या ठिकाणी नव्हतो।